सुप्रभात. सज्जन श्रोते वाचक साधक चिंतक हो, तेथ लाभो मज संगती. भक्त परमेश्वराला म्हणत आहे, मला तेथे संगती मिळो किंवा तेथे मला राहायला मिळो. प्रथम गद्य पाहूया. यातील एक शब्द गौ. गौ याचा अर्थ इंद्रिय असा आहे. भक्त परमेश्वराला विनवित आहे, प्रार्थित आहे की ज्या जगात सर्वत्र एक आणि एकमेवच सत्ता प्रस्थापित आहे, जिथे स्वीकार नकार वा धिक्कार नाही, संध्या छाया नाही, जेथे माया म्हणजे असत भ्रम नाही व इंद्रियांची ताबेदारी नाही किंवा हुकमत नाही, अशा जगात त्याला म्हणजे भक्ताला प्रवेश मिळेल का, राहता येईल का? अशा जगात पदाघात करतात मी माझे असे द्वैत आपोआप विरून जाणारे, लयास जाणारे असावे. तू मी असे काही वेगळेपणे उरू नये. म्हणजे ना मी तू मी, नाही मी आणि नाही तू, अशी अवस्था असावी. मी तू यांची संगती विसर्जन शून्यात व्हावे. जशी साखर पाण्यात विरघळून साखर पाणी उरावे किंवा पुष्पगंध वाऱ्यात मिसळून पुष्प वाहणी म्हणजे फुलाच्या गंधाचे वहन व्हावे, तसे सारे एक आणि एकमेवच अद्वैती असावे. दोनानंतर तिसरी म्हणजे मी व तू यांच्या संघातून एकत्व जन्मावे. आता दोनानंतर तिसरी हे समजून घ्या. मेष आणि वृषभ या दोन राशीनंतर मिथुन रास येते. मिथुन म्हणजे जोडपे. तर जोडप्यामधून म्हणजे नर आणि नारी यांच्या मिथुनामधून, जोडप्यामधून आणि त्यांच्या मैथुनातून म्हणजे संघ किंवा संभोगातून संतती होते. संख्येनुसार संतती म्हणजे तिसरे पण असले, म्हणजे आई बाप आणि संतती हे तिसरे पण असले तरी वास्तवात संतती ही आई वडिलांचे गुण पातळीला एकत्व असते. मिथून याचा एकत्व असाही अर्थ आहे. तर दोनानंतर तिसरी येई तिसरे परी एकची राही, म्हणजे ही आणि शी यांच्या मैथुनातून आलेलं अपत्य हे जरी तिसरं असलं तरी मिथून याचा दुसरा अर्थ आहे एकच. तर आई आणि वडील यांचं गुण घेऊन जन्माला येणारं अपत्य हे जरी तिसरं असलं तरी तात्विक अर्थ ते दोघांचं सार सर्वस्व म्हणजे एकच असतं. तर अशा जगात हे देवा मला वस्ती करता येईल का? जर द्वैत उरणारच नसेल तर एकलत्वही म्हणजे एक पण तरी का राहावे. एकाचाही अंत होवो, द्वैत नाही एकही नाही, आहे केवळ अनंत अथांग असीम शून्य ब्रह्मता, परमशांत कैवल्य सत्ता. तेथे जातात सारे निवृत्त होते. विकार वासना इच्छा अपेक्षा गळून जातात किंवा नष्ट होतात. तेथे नरनारायण दोन न राहतात, ते एकच वाट अनुसरतात. ती असते शून्य ब्रह्माच्या अनंत पोखळीकडे नेणारी निरंक म्हणजे गणना मोजता नाही येणार नाही अशी वाट. त्या वाटेने मी म्हणजे भक्त त्या शून्यात किंवा महाशून्यात किंवा पूर्णात पूर्ण ब्रह्म म्हणून असावे व उरावे. अशा जगात अद्भुत कैवल्यात माझा निरंतर वास शक्य व्हावा, हे अशीपदी विराजमान होणे आहे. तर आता काव्य बघा. तेथ लाभो मज संगती, ऐसे राही कोणे जगती, जेथ सारी एक संगती, नाही जेथे स्वीकार धिक्कार, नाही होकार वा नकार, जेथ नाही संध्या छाया, जेथ नाही उरली माया, नको नको ती जेथ काया, जेथ न लगे अवघी गौ माया, ऐसे राही का कोणे जगती, तेथ लाभो मज संगती, जेथ जाता विरुनची जाई, मी माझे पण लयास जाई, जेथ नाही तुम्ही उरते, मी तू संगे शून्य जन्मते, जैसे सारे साखर पाणी, वायू संगे पुष्पवाहणी,
दोनानंतर तिसरी म्हणजे मेष वृषभ नंतर मिथुन. दोनानंतर तिसरी पाही तिसरे पणी परी एकची राही ऐसे राही का कोणे जगती तेथ लाभो मज संगती आता जळोते तुझे पण मग काराहे एकले पण एकाचाही होवो अंत अंती भेटो ते अनंत अनंत जे परमशांत जेथ सारे हो निवृत्त आता कोणी कोणा भेटे नरनारायण एकची वाटे ऐसे राही का कोणे जगती तेथ लाभो मग संगती. तर हे ते अशी पद तिथे केवळ आणि केवळ कैवल्य आहे. तिथे मला वस्ती करता येईल का असं परमेश्वराला विचारलेलं आहे. आता भक्तीचा तो रंग श्रीरंग. या काव्यात हरिभक्त त्याच्या भक्तीच्या चरमसीमेवर पोचल्यावर तो त्याच्या मनाच्या अंतिम निर्णायक अवस्थेत आल्यावर देवाला भगवंताला खरे तर आत्म्याला जे निवेदन करीत आहे त्याचे वर्णन आले आहे. तो परमेश्वर दरबारी त्याचे दारी आला आहे आणि श्रीहरी श्रीरंगाला सांगत आहे की स्वीकार वा धिक्कार यापैकी काही भक्ताच्या वाट्याला परमेश्वराने दिले तरी तो म्हणजे भक्त आता माघारी जाणार नाही. भगवंताचा आसरा उंबरठा दरबार सोडणार नाही. भक्त सारे ज्ञात संसार सांसारिक बंध व पाश कर्तव्य त्यांना दूर सारून मोठ्या आशेने ईश चरणी लीन झाला आहे. आता देवाने त्याला स्वीकारावे वा धिक्कारावे मागे फिरणे नाही हे निश्चित. काया वाचा मने करून उदासीनता प्राप्त झालेला भक्त की ज्याच्या वृत्ती सहजतेने मावळल्या आहेत. खरे तर वृत्तीचा क्षय झाल्यामुळे सहज संन्यासीच तो बनला आहे. सर्व देह मन भान हरपले आहे. केवळ हरिचरण हीच एक आस व ध्यास आहे. आता भक्ताचा स्वीकार व धिक्कार काही भगवंताने केले तरी भक्त आपल्या भक्तीतून ईश तादात्म्यातून बाहेर येणे शक्य नाही. भक्त आपल्या उदासीन अवस्थेला पोहोचेपर्यंत स्वतःला काहीतरी आगळा वेगळा खास निराळा समजत होता. मात्र त्याचे आता ध्यानी आले आहे की त्याची चित्ताची सततची उदासीनता म्हणजे युगानुगे विटेवर साक्षीत्वात उच्च भावावस्थेत उच्च अधिक आसीन. उच्च म्हणजे उंच, आसीन म्हणजे बसलेला. त्याची चित्ताची सततची उदासीनता म्हणजेच युगानुगे विटेवर साक्षीत्वात उच्च भावावस्थेत उभ्या असलेल्या विठ्ठलाचे प्रतिरूप दर्शन आहे. जणू काही उदासीन भक्त व विठेवरचा सावळा विठोबा बिंब प्रतिबिंब दोन नैष्कर्मी संन्यासी उदासी एकमेकांना भेटल्यावर कोण कुणाला सांभाळणार. अलक्षात असलेले दोघे कसे काय एकमेकांकडे तरी नीट पाहणार. यांचं कुठे लक्षच नाही असे दोन समोरासमोर आले तर ते एकमेकांकडे नीट कसे पाहू शकतात. लक्ष देणार किंवा एकमेकांना सांभाळणार. तरी भक्ताचे देवाला म्हणणे एक व एकच. तू स्वीकार कर वा धिक्कार. मी येथून माघारी जाणार नाही. काय पाहिजे ते वाटेल ते कर. माझा निर्णय अंतिम आहे. निवृत्तीचा रंग तिचे भावदर्शन आगळे वेगळे आहे याचे भक्ताला भान आहे. तू मी असे आता वेगळेपणे काही उरलेलेच नाही. दोन्ही इतके एक रूप आहेत. अद्वैतात त्या दोघांचा नव्याने जन्म झाला आहे. आता वेगळेपणाचा रंग न उरल्याने निरंगता शून्यता किंवा पूर्णता तेवढीच शिल्लक आहे. ओळखी पाळखी सारखी भिन्नता लागते. ओळखी पाळखीसाठी भिन्नता लागते. तिथे भिन्नता नाही, विभक्ती नाही. आहे केवळ पूर्वी नसलेली परिचित नसलेली अभिन्न भक्ती. म्हणूनच भक्तीचा रंग निरंग. याचा अर्थ असा आहे भक्ती जी आहे तिचे वेगवेगळे रंग असले तरी ते वेगवेगळे रंग एकत्र केले तर ती निरंग होते. काही भक्त आर्त भावाचे असतात, काही करुणा भावाचे असतात, काही केवळ नामजपात दंग असतात, काही कीर्तनात, काही भजनामध्ये, काही टाळ्या चिपळ्या वाजवत नृत्य दंग असतात. असे वेगवेगळ्या प्रकारे जरी भक्ती केली तरी हे सर्व रंग भक्तीचे किंवा या सर्व भक्तीच्या क्रीडा किंवा या सर्व भक्तीचे प्रकार एकत्र केले तर सर्व एकत्र झाल्यानंतर
त्या भक्तीचा रंग निरंग होतो. म्हणजे सर्व भक्तीचे प्रकार मिळून एक भक्ती अभिन्न अवस्था असते. तिच्यात वेगळं वेगळं पण राहत नाही. अशी अभिन्नता हीच ती भक्ती की ज्याच्यामुळे कुठलाही वेगळा रंग प्रकार दिसत नाही. आणि असा अभिन्न भक्ती किंवा एकत्वाने भक्ती ही निरंगासारखी आहे. निरंतरपणे त्यात अनेक प्रकार असले तरी ते एवढे एकत्वात आलेले आहेत की आता त्याचं वेगळे पण शिल्लक नाही. म्हणून भक्तीचे अनेक प्रकार एकत्र आले की ती भक्ती निरंग होते. आणि अशी निरंग भक्ती ही श्रीरंग म्हणजे अद्वैत भक्ती हीच सर्वात श्री म्हणजे श्रेष्ठ भक्ती आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच भक्तीचा रंग निरंग निरंतर पूर्णत्वाने रंगमय किंवा श्रीरंग म्हणजेच वैभवाने अद्भुत अद्वैताने परिपूर्ण असा असतो. अशा या श्रीरंगी भक्तीलाच देव दिव्यत्वाचा दर्जा प्राप्त असतो. म्हणूनच श्रीरंगाने जे वाटेल ते जसे वाटेल ते करावे. भक्त भक्तीपासून विभिन्न वेगळा नाहीच नाही. भक्त भक्तीपासून विभिन्न वेगळा नाहीच नाही नव्हे. हे तर ईश साधक त्यांचे एकत्वच आहे. तरी भक्त म्हणत आहे आता माघार नाहीच नाही. थोडे अधिक स्पष्टीकरण. निर या संस्कृत अव्ययाचा पूर्णपणे असाही अर्थ आहे. म्हणूनच निरंग याचा अर्थ रंगाने परिपूर्ण असा होतो. प्रकाश निरंगी असतो मात्र याच्या पृथक्करणात त्यात लपलेले सप्तरंग स्पष्ट होतात. त्याच पद्धतीने भक्ती म्हणजे जिथे विभक्ती नाही अशी अवस्था अद्वैत निरंगी असली तरी साधक देव वेगवेगळे केल्यास वा झाल्यास त्यांच्या विभिन्न छटावर्ण स्पष्ट होतात. आता श्रीरंग श्री म्हणजे वैभव देव साधक यांचे एकत्व अद्वैत वैभवशाली अशा अर्थी सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यात विविध भावाविष्कार बेमालून एक रस समरस आहे. जसा निरंग प्रकाश सप्तरंगाने परिपूर्ण आहे म्हणूनच अनेकातील एकता अद्वैत भक्ती हीच निरंगी किंवा श्रीरंगी म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. याच अर्थाने भक्तीचा तो रंग श्रीरंग किंवा निरंगामध्ये भक्त जन्मलो असे म्हटले आहे. आता काव्य नीट आहे का. भक्तीचा तो रंग श्रीरंग आलो तुझी आदारी श्रीरंगा आलो तुझी आदारी आता स्वीकारी वाधिकारी तैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा आलो तुझी आदारी सारे सारे ज्ञात सोडले संसाराचे बंध तोडले मागे सारे टाकून आलो तुझ्या दारी जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा आलो तुझ्या दारी काया वाचा आता वाया मनते असे उदास वृत्तीचा तो सहजची न्यास ऐसा मी संन्यासी जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा आलो तुझी दारी मी मज समजे आगळा परिनाही तुझ वाचून मी वेगळा युगे युगे विठेवरी तू दास ऐसा मी चित्ती उदास आता कोणी कोणा सांभाळी जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा आलो तुझी दारी साऱ्याहूनही रंग वेगळा निवृत्तीचा वर्ण आगळा तुम्ही आता सकळची झालो निरंगामधी भक्त जन्मलो भक्तीचा तो रंग श्रीरंग जैसे वाटे तैसे करी हरी आलो तुझी दारी श्रीरंगा आलो तुझी दारी आता स्वीकारी
दारी जैसे वाटे ऐसे करी हरी आलो तुझी दारी श्रीरंगा आलो तुझी दारी. आता बीज नारायण विश्वाचा श्वास. बीज नारायण विश्वाचा श्वास. नारायण म्हणजे नर अधिक अयन. अयन म्हणजे जाण्याचे पोचण्याचे ठिकाण किंवा गंतव्य. अशा अर्थी सर्व मानव प्राणी नर नारी व इतरही जीवसृष्टी अंतिमता जिथे जाऊन विराम पावते विश्रांत होते असे सुखशांती समाधान पूर्ण निवासस्थान किंवा परमधाम परमधाम सर्व काही तेथूनच गुणाकार म्हणजे गुण आणि आकार व भाव रूपे त्या दृश्यमान विश्वात प्रकटते व काही काळ या विश्वात राहून नांदून तेथे जाऊन डोबते. पुनरुपी तेथून पुनरुद्भवितही होते. ते अखंड चक्राकार पद्धतीने चालूच असते. मात्र या सर्व विशाल विश्वाचे बीज एक आणि एकमेव असून त्याला बीज नारायण असे म्हटले आहे. सर्व अस्तित्वाचे कारण मूलाधार हे बीज नारायणच आहे. तर अयन म्हणजे निवासस्थान आणि नर अयन नारायण म्हणजे नर आणि नारी जिथून जन्माला येतात ते निवासस्थान म्हणजेच नारायण. आता नर नारी याचा अर्थ लक्षात घेताना सजीवातील सर्व नर आणि सर्व नारी अगदी कीड मुंगी पासून माणसापर्यंत सर्व मेल्स आणि फिमेल्स इथून जन्माला येतात. त्या ठिकाणाला अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे नर नारी यांचं निवासस्थान म्हणजे नारायण असं म्हणतात. तर सर्व काही नारायणातून येतं. सर्व काही नारायण या पायावर अधिष्ठानावर काही काळ सगुण साकार म्हणून वर्तत आणि सर्व काही परत नारायण या अधिष्ठानामध्ये निर्गुण निराकार रूपाने जातो. म्हणजे आपण निर्गुण निराकार असतो, सगुण साकारात येतो आणि परत निर्गुण निराकारात जातो. कृष्णाने जे म्हटलेलं आहे गीतेत अव्यक्तादीनी भूताने व्यक्त मध्याने भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. म्हणजे हे अर्जुना सर्व प्राणी मात्र तुझ्या माझ्या सहित अव्यक्तातून येतात. मधल्या काही काळ ते व्यक्त म्हणून संसारात असतात आणि परत अव्यक्तात जातात. आपण जिथे येतो तिथे जातो. असं असताना परत जाण्यानंतर शोक करण्याची गरज नाही, कारण आपण आपल्या मूळ ठिकाणी अशी पदावर जातो आणि तीच माणसाची आणि सर्व जीवांची सर्वोच्च अवस्था तेच ते अशी पद आहे. तर हा जो बीज नारायण आहे सर्वांच्या अशी बीज रूपाने असलेला नारायण हे नरनारी यांचं निवासस्थान आहे. त्या बीज नारायणातूनच या संपूर्ण विश्वाचा श्वास किंवा सर्व विश्वाचे स्पंद जन्माला येतात. म्हणून बीज नारायण विश्वाचा श्वास. बीज नारायण विश्वाचा या श्वास. या विश्वाचा श्वास बीज नारायणच आहे. आता काव्य ऐका. एका बीजे सारे विश्व दृश्यमान एका बीजे सारी सृष्टी चलमान एका बीजे होती तरु फलवान त्याची बीजे होती पुष्पे गंधवान एका बीजे होई जल आर्द्रमान एका बीजे वायू झाला गतिमान एका बीजे मेघ होती जलमान त्याची बीजे कृष्ण मेघ वर्षामान एका बीजे ग्रह तारे दीप्तिमान एका बीजे सूर्य झाला तेजोमान एका बीजे सारे नभ व्याप्तमान त्याची बीजे खग होती गतिमान एका बीजे जन्मे प्रशांत सागर एका बीजे झाले सारे गिरीवर एका बीजे गिरी हिमवान होती त्याची
वैनतेय दूर झेप घेती एका बीज सारे जीव जीववान एका बीजे पशु झाले बलवान एका बीजे नर नारी बुद्धिमान त्याची बीज नारी होई रूपवान एका बीज सारे आकार जन्मती एका बीज सारे गुण उपजती एका बीजा पोटी ऐसी महती त्याची बीजा वेद चारी सदा गाती एका बीजा पोटी गाव आणि रंग एका बीजा पोटी दाखवू तैसे संत एका बीजा पोटी भेदभाव नाही त्याची बीजा आधी मध्यांत नाही एका ऐशा बीजे अंतरी जो जाणी एका ऐशा बीजे काही ज्याची वाणी एका ऐशा बीजे स्वरूप जो होई त्याची बीजा मिळूनी सुखरूप होई एका ऐशा बीजे सुखरूप होई एका ऐशा बीजे आत्मरूप होई एका ऐशा बीजे आत्माराम होई त्याची बीजा मिळूनी बीज रूप होई ऐसा बीज रूप नारायण सखा ऐसा नारायण राहो माझ्या मुखा नारायण ध्यास नारायण आस बीज नारायण